यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे युवा संवाद हा अभिनव मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी विकास मीना म्हणजेच IAS यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती दिली। हा कार्यक्रम 20 एप्रिल 2026 पासून दर सोमवारी यवतमाळ येथील बचत भवन येथे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता या वेळेत पार पडणार आहे। यात एकूण 2 तासाचे सत्र असेल, ज्यामध्ये पहिल्या तासात तज्ञांचे मार्गदर्शन आणि दुसऱ्या तासात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल। 20 एप्रिल रॉबिन बन्सल म्हणजेच IPS पोलीस सेवा संधी आव्हाने आणि तयारी। 27 एप्रिल कृष्णा पिसारेड्डी UPSC उत्तीर्ण यशोगाथा आणि अनुभव। 4 मे IAS अधिकारी UPSC व स्पर्धा परीक्षा तयारी। 11 मे IFOS अधिकारी भारतीय वनसेवा तयारी। 18 मे गंगाधर ओवाळे आणि श्रीमती पूनम अहिरे उपजिल्हा अधिकारी MPSC परीक्षा मार्गदर्शन। 25 मे अनूप कुमार नालंदा अकॅडमी करिअरच्या विविध संधी। 1 जून विठ्ठल गाडगे प्रसाद कुलकर्णी व कुणाल पाटील CM फेलो शासन फेलोशिप आणि पात्रता। थेट संवाद विद्यार्थ्यांना IAS IPS IFOS आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल। व्यावहारिक मार्गदर्शन केवळ प्रेरणा न देता प्रत्यक्ष परीक्षेची स्ट्रॅटेजी रोडमॅप आणि तयारीचा प्लॅन दिला जाईल। या उपक्रमासाठी नोंदणी अनिवार्य असून प्रवेश विनामूल्य आहे। सभागृहाची मर्यादा 800 जागांची आहे। अद्ययावत माहितीसाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची सुविधा देण्यात आली आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी सेल्फी स्टँडचीही व्यवस्था करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत UPSC MPSC TET SSC जागरूकता वाढवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी स्पष्ट केले। प्रशासनातील अधिकारी आणि तरुण विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करून त्यांना यशाच्या गाथा प्रत्यक्ष ऐकायला मिळाव्यात, यासाठी हा युवा संवाद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या उपक्रमाचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालय आणि CM फेलोशिप कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। मीना जिल्हाधिकारी यवतमाळ आपण आपल्या जिल्ह्याचे युवांसाठी कॅरियर गायडन्स नावाचे कार्यक्रम घेणार आहे। ते युवा संवाद कार्यक्रम आपण 7 आठवड्यामध्ये चालवणार आहे। दर आठवड्याला आपण प्रत्येक सोमवारी आपले जे जिल्ह्याचे चांगले स्पीकर्स आहे, जे वेगवेगळी कॉम्पिटिशन एक्झाममधून निघून आपल्या पदावर बसलेले आहेत, त्यांना आपण आमंत्रित करणार आहेत। महत्त्वाचं आहे यामध्ये IAS ऑफिसर IPS ऑफिसर IFS ऑफिसर्स MPSC उत्तीर्ण झालेले आपले जे अधिकारी आहेत ते, त्यासोबत आपल्याकडे कॅरियर गायडन्ससाठी आपले चांगले प्रवक्ता डॉक्टर्स इंजिनियर्स TET एक्झाम क्वालिफाईड, त्यासोबत आपले रेल्वे SHचे जे क्वालिफायर्स आहेत त्या सगळ्यांना आपण 7 सेशनमध्ये आमंत्रित करणार आहेत। माझा जिल्ह्याचे सर्व युवा बांधवांना विनंती आहे की तुम्ही या सेशनचा लाभ घ्यावी आणि महत्त्वाचं आहे हे आपण सेशन जिल्हाधिकारी कार्यालयाचे बचत भवनमध्ये ठेवणार आहेत। त्यामध्ये आपण आपले सगळे डाऊट आहेत ते पण क्लिअर करणार आहे। या लोकांची स्वतःची तयारी पिरियडमध्ये कशी स्ट्रॅटेजी राहिली, कशा रीतीने त्यांना इतकी मोठी एक्झाम क्वालिफाय केली, ह्या संदर्भात ते स्वतःची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी सांगणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, आपल्याला डिटेलमध्ये आपले डाऊट क्लिअर करणार आहे। तो माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे, आपण या ठिकाणी व्हिजिट द्यावी आणि दर सोमवारी 20 एप्रिल पासून दर सोमवारी 11 ते 2 वाजता आपला हे सेशन चालणार आहे। सर्वांना परत मी आवाहन करतोय आणि यामध्ये जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा। धन्यवाद।